तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल ट्रॅव्हल विथ विशाल। मी आता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि जसं आपण बघताय की गेल्या रविवारी मी जर्नी केली होती तेव्हा मुंबईला पूर्ण पावसाचं वातावरण होतं आणि आज बघा पूर्ण ऊन पडलेलं आहे। तर आज मी जर्नी करणार आहे ट्रेन नंबर 12071 मुंबई टू हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस, जी मुंबईहून 12:10 निघते दुपारी आणि रात्री 12:30 हिंगोलीला पोहोचते। म्हणजे जवळजवळ 12 तास 20 मिनटं घेते ती मुंबई ते हिंगोलीला। मुंबई ते हिंगोली स्लीपर क्लासचं फेअर आहे 260 रुपये आणि तुम्हाला जर 3 टायरने जायचं असेल एसीने तर 670 रुपये फेअर आहे। तर जवळजवळ 607 किलोमीटरची जर्नी आहे आणि मी आज फक्त मुंबई ते नाशिक एवढी जर्नी करणार आहे आणि मुंबई ते नाशिक मला फेअर लागले 130 रुपये। तर चला सर्वप्रथम आपण प्लॅटफॉर्मला जाऊया आणि आपली जर्नी आपण सुरू करूया। तर मित्रांनो, हे बघा आजचं वातावरण, मुंबई स्टेशनचं वातावरण खूपच चांगलं। ठाण्याहून जेव्हा मी निघालो तेव्हा पाऊस पडत होता आणि आता मुंबईला बघा ऊन पडलेलं आहे। इथं मुंबईच्या स्टेशनची ही एंट्री। तर आपली ट्रेन आहे 12071 जनशताब्दी एक्सप्रेस, ती प्लॅटफॉर्म नंबर 11ला लागलेली असेल आणि माझा कोच नंबर आहे D6 सीट नंबर 96। तर सर्वप्रथम आपण आपल्या सीटवर बसून घेऊया। तर मित्रांनो, जनशताब्दी एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म नंबर 11ला लागलेली आहे आणि मला असं वाटतं थोड्याच वेळात गरीब रथ एक्सप्रेसचं पण आगमन होईल, कारण ती 1:30 वाजता निघणार आहे। आणि ही आपली बघा CSMT व्हाया मनमाड हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस। हे बघा आपल्या जनशताब्दी एक्सप्रेसचं C1 आणि C2 दोन एसीच्या बोगी आहेत। ही बघा C2 आणि ती बघा C1, दोन बोगी म्हणजे दिल्यात एसीच्या। बाकी सर्व मला वाटतं स्लीपर आणि 2-4 जनरलच्या बोगी असतील। तर हा आहे कोच नंबर D16 आणि माझा सीट नंबर आहे 96। तर 12:10 आपली ट्रेन रवाना होईल हिंगोलीसाठी। आणि आपल्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या समोर बघा प्लॅटफॉर्म नंबर 10ला लागलेली आहे मुंबई ते धुळे CSMT धुळे एक्सप्रेस। ही 12 वाजता आता रवाना होईल प्लॅटफॉर्म 10वरनं आणि आपली ट्रेन 12:10 निघेल मुंबईवर। तर सर्वप्रथम आपण आपलं सीट बघूया, D16 सीट नंबर 96 जनशताब्दी एक्सप्रेसचं इंटिरियर लुक बघा। गाडीला बघून जुन्या ट्रेनची आठवण आली। फॅन्स पण बघा, पहिले जशी फॅन्स होते तशीच आहेत। माझा सीट नंबर आहे 96। हे बघा 80, हे इथं 92 आणि हे चालेवर सीट नंबर 96 विंडो साईड भेटला आपल्याला। हे सीट माझं आहे बघा, समोरचं जे विंडो सीट दिसते ते माझं आहे। सिटिंग अरेंजमेंट चांगली आहे, कम्फर्टेबल आहे। अजूनपर्यंत गाडी पूर्ण खाली आहे। तर थोड्याच वेळात 12:10 ट्रेन रवाना होईल, तर मला असं वाटतं अजून अर्ध्या तासाने ट्रेन भरेल आपली। तर मित्रांनो बघा, हा सिटिंग कोच आहे आपला जनशताब्दी एक्सप्रेसचा। तर मला असं वाटतं की एका सीटवर 3 जण बसतात, तर आपल्या रेल्वेने अजून थोडीशी साईज याची वाढवली पाहिजे, जेणेकरून आपले प्रवासी कम्फर्टेबली बसू शकतील आणि सिटिंग अरेंजमेंट आपण अजून कम्फर्ट आणि अजून चांगल्या प्रकारे करू शकतो। आणि इंटिरियर लुक्स पण थोडा अजून बदलाव करण्याची गरज आहे, कारण ही आपली थोडीशी जुनी ट्रेन आहे त्यामुळे। तर भविष्याचा विचार करून हे चेंजेस केले पाहिजे। तर मित्रांनो, जनशताब्दी एक्सप्रेस रवाना झालेली आहे मुंबईहून हिंगोलीसाठी 12:10 आपल्या राईट टायमावर।
तर मित्रांनो हे बघा, इथे चार्जिंग पॉईंट आपल्याला दिलेला आहे आणि सिटिंग अरेंजमेंट समोरासमोर येते 3-3 सीटची. हे वरती आपण आपले सामान ठेवू शकतो. सिटिंग अरेंजमेंट मला एवढी खास नाही वाटली, थोडं रेल्वेला चेंजेस करायची गरज आहे. खाली बघा हे 2 रॅक दिले, इथे पाण्याची बॉटल आपण ठेवू शकतो. राईट साईडला 2 आहेत आणि लेफ्ट साईडला फक्त एकच आहेत. तर थोडीशी अजून इम्प्रूव्हमेंट व्हावी या ट्रेनमध्ये. तर मित्रांनो दादर स्टेशन आलेलं आहे. 12:30 झाले. आता पुढचं स्टेशन ठाणा, मग कल्याण. तर मित्रांनो दुपारचे 1 वाजले आणि आपली गाडी ठाणा स्टेशनला पोहोचलेली आहे. आता पुढचं स्टेशन कल्याण, मग कसारा आणि इगतपुरी. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उभी असलेली गाडी 1207 वासांग मुंबई छत्रपती. तर मित्रांनो वाजलेत 12:55 आणि आपली जनशताब्दी एक्सप्रेस कल्याणला पोहोचली आहे. आता पुढचा स्टॉप कसारा, इगतपुरी आणि फायनली आपलं डेस्टिनेशन नाशिक.
तर मित्रांनो 2:20 झालेत आणि आपली ट्रेन कसाऱ्याला आलेली आहे. आता पुढे घाट सुरू होणार आहे, त्याच्यामुळे 2 इंजिन एक्स्ट्रा लावतील कारण घाट चढण्यासाठी थोडा लोड लागतो. हे जांभळं घेतले मी इथून 20 रुपयाचे. वातावरण बघा खूपच चांगलं झाले कसाऱ्याचं. आता पुढचं स्टेशन इगतपुरी आणि 3:30 वाजेपर्यंत नाशिक घेऊन जाईल आपलं. कसारा घाट सुरू झालेला आहे आणि पहिल्या टनलला आता आपली ट्रेन क्रॉसिंग करणार आहे. तर जवळजवळ 7 ते 8 टनल लागतील आपल्याला कसारा इगतपुरी घाटच्या मध्ये. तर पहिला टनल बघा, दृश्य बघा किती सुंदर आहे आणि म्हणूनच मला कसारा घाटातून प्रवास करायला खूपच आवडतं. आता सेकंड टनलमध्ये आपली ट्रेन क्रॉसिंग होणार आहे. अजूनपर्यंत जस्ट आज 1 जून म्हणजे जून महिना सुरुवात झाला तरी एवढं हिरवगार आहे. तर जुलै महिन्यामध्ये आपल्याला अंदाज आलेलाच असेल, जेव्हा पाऊस खूप जास्त पडेल त्यावेळेस खूपच वातावरण हिरवगार आणि फारच एकदम खूप चांगलं दृश्य बनेल. तर अजून हा बघा 3रा टनल आता आलेला आहे. तर पावसाळ्यात खूपच सुंदर असं दृश्य दिसतं कसारा घाटातलं. मित्रांनो, वाजले दुपारचे 2:50 आणि आपली जनशताब्दी एक्सप्रेस ही आपण पाहतात इगतपुरीला आलेली आहे. आता जवळजवळ 40 मिनिटांमध्ये आपण नाशिकला पोहोचणार आहोत. कसारा घाटाचे असे सुंदर दृश्य तुम्ही पाहिले. जवळजवळ 7 ते 8 टनल येऊन गेले पण अजून पावसाळा पूर्णपणे सुरू नाही झाला आहे. पावसाळ्यामध्ये कसारा घाटाचे दृश्य फारच सुंदर दिसते. तर आता इथं थोडासा आपण नाश्ता करूया. बघूया, मला इथला इडली सांबार हा फार आवडतो. तर बघतो आता कुठं आहे ते. फायनली मला इडली सांबारवाले भेटले. तर आता इथून मी 1 प्लेट इडली सांबार घेतो. तर आता मी इडली सांबार घेतलेला आहे आणि मी जेव्हा पण इगतपुरीला येतो तेव्हा इथला इडली सांबार खाऊन जातो, कारण मला इथला सांबार खूप आवडतो.
बघूया आपण इथली टेस्ट कशी लागते. मित्रांनो इथे इगतपुरीला मुगाचे भजी खूप छान भेटतात. तर भजी मी एक प्लेट घेतलेले आहे आणि मुगाचे भजी मला पहिल्यापासून फार आवडतात. आणि जेव्हा पण मी इगतपुरीला येतो इथले मुगाचे भजी मी खातो. 30 रुपये प्लेट भेटतात ते, मला हे फारच आवडतात. मित्रांनो फायनली माझी जर्नी कंप्लीट झालेली आहे. आणि तुम्हाला जर मुंबई ते हिंगोली जायचं असेल तर स्लीपर क्लासचा फेअर आहे 260 रुपये. आणि जर तुम्हाला 3 टायर AC ने जायचं असेल तर मुंबई ते हिंगोलीचं फेअर आहे 430 रुपये. तर मित्रांनो पुढच्या वेळेस पुन्हा भेटूया एका नवीन जर्नीसोबत. तोपर्यंत गुड बाय, हॅव अ नाईस डे.